श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आजचा अनुभव ऐकून कदाचित तुमच्या देखील अंगावरती शहारे येतील, कारण ही घटना एक अशा कुटुंबाची आहे की त्यांच्या घरामध्ये काही दिवसापूर्वी काही भयावह घटना घडत होत्या. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. तुम्हाला देखील असेच महाराजांचे अनुभव असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊन तुम्ही मला तुम्हाला आलेला अनुभव शेअर करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले, प्रत्येक भक्ताच्या हृदयामध्ये विराजमान असलेले श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील महाराजांनी मला दिलेला खूप मोठा अनुभव सांगणार आहे. तसे तर महाराजांनी छोटे मोठे खूप अनुभव दिले, पण खरंच आपण खूप भाग्यवान आहोत की महाराजांची साथ आपल्याला मिळाली. स्वामी चरित्रामध्ये महाराज म्हणतात ना, पूर्व पुण्याई होती गाठी, म्हणूनही घडल्या गोष्टी, झाली स्वामीराज भेटी, परम भाग्य आपुले. त्याच उक्तीप्रमाणे माझ्या डोळ्यात आज देखील पाणी येतं आणि महाराजांची कृपा माझ्यावर किती आहे हे मला कळतं. स्वामी भक्तांनो, मी मूळची जालना येथील रहिवासी आहे, पण मी नोकरीनिमित्त पुणे येथे आम्ही स्थायिक झालेलो आहे. आज ताईंचा काल अनुभव ऐकला आणि माझ्याही मनामध्ये इच्छा झाली की आपल्यालाही महाराजांनी खूप मोठी प्रचिती दिली, त्यामुळे हा अनुभव आपण शेअर करूया. माझे मिस्टर पुणे येथे जॉबला लागले आणि त्यानंतर आम्ही गावाकडनं पुणे येथे आलो. आम्हाला घेऊन येताना मिस्टरांनी आम्हाला रूम बघितली. आम्ही त्या रूममध्ये आलो. आम्ही जे काही खायचं सामान होतं ते सर्व काही सोबत घेऊन आलेलो होतो. आमचा प्रवास सुरू झाला आणि मला मुलगा देखील झाला या खुरीमध्येच. त्यानंतर काय झालं स्वामी भक्तांनो, घरामध्ये अचानकपणे विचित्र घटना घडायला सुरुवात झाली. सुरुवातीला आम्ही सर्वांनी दुर्लक्ष केलं की काही नसेल असं आम्हाला वाटलं, पण एक एक दिवस एक एक घटना घडायला लागली. त्यावेळी खूप भीती वाटायला लागली. घरामध्ये अचानक कोणीतरी असल्याचा भास व्हायचा. अचानकचपणे दरवाजा बंद व्हायचा. किचनमधून अचानक डब्बा, काहीही भांडे पडायचे. हे का होतंय काहीच कळत नव्हतं. रात्रीची प्रचंड भीती घरामध्ये वाटत असायची, कारण इतरांना कोणाला नाही पण मला जास्त जाणवत असायचं. आणि कोणीतरी हॉलमध्ये फिरत आहे आणि असं आपल्याला पायाचा आवाज येतो ना, तसा आवाज मला यायचा. आणि उठून बघितलं, लाईट चालू केले तर कोणीच नसायचं. आम्ही खूप घाबरलो. एक दिवस तर खूप विचित्र घटना घडली की मी झोपलेली होती आणि स्पष्ट मला माझा आवाज ऐकू आला. कोणीतरी मला आवाज दिला, मला माहीत नाही कोणी दिला. मी खूप घाबरले. उठून बघितलं तर कोणीच नव्हतं. मिस्टरांना उठवलं, त्यांना सांगितलं. आता सर्वजण खूप टेन्शनमध्ये आलेले होते. नेमकी काय घडत आहे कोणाच कळत नव्हतं. आम्ही खूप घाबरलो. इथं अदृश्य शक्तीचा वास आहे का हे कळेना. एक दिवस तर काय झालं की आमच्या देवघराचा दरवाजा अचानकपणे खूप जोरामध्ये वाजला. रात्रीची वेळ होती, 2 वाजले होते. एवढ्या जोरात वाजला दरवाजा. मिस्टरही उठले, मीही उठले. आम्ही लाईट चालू केला. आतमध्ये जाऊन बघितलं तर देवघरामध्ये जो काही देवाचा दिवा होता तो विझलेला होता. मी देवाचा दिवा पूर्णपणे भरून ठेवलेला होता. दिवा गच्च भरून ठेवला आणि तो दिवा कसा विझला, तेल तसंच होतं, वातही एकदम व्यवस्थित होती आणि दिवा कसा विझला म्हणून मला खूप भीती वाटायला लागली. त्याच दरम्यानमध्ये काय झालं की माझ्या पुतणीचं लग्न होतं, त्यामुळे आम्ही गावी घरी गेलो. सर्वजण लग्न खूप छान पद्धतीने पार पडलं आणि त्या लग्नामध्ये माझी जी कोणी मैत्रीण होती, खूप लांबची मैत्रीण आहे, म्हणजे आम्ही जेव्हा शाळेत सोबत होतो ती मैत्रीण मला भेटली आणि मला खूप आनंद झाला की माझी ती मैत्रीण भेटली. आमचं बोलता बोलता असाच विषय झाला. तर तिला मी सांगितलं की माझ्या घरात असं घडत आहे सध्या. त्यावेळेस तिने मला सांगितलं, अगं तू महाराजांची सेवा कर. महाराज कोण काय, त्यावेळेस मला काहीच माहीत नव्हतं. मग तिला मी विचारलं, कुठले महाराज, काय करावं लागतं. तर ती म्हणे, काहीच नाही, फक्त तू श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप कर, बघ काहीतरी बदल नक्की होईल, तुला देखील त्या संकटातून बाहेर तू पडशील, असं ती मला म्हटली. आणि मग मी तेच करायचं ठरवलं. मग मी येतानीच महाराजांचा फोटो बाळ वगैरे घेऊन आली. त्या अगोदर मला महाराज खरंच माहीत नव्हते. महाराजांचा फोटो घरात आणला. जेव्हा महाराजांचा फोटो घरात आणला त्यानंतर तर खूप भयानक आमच्या घरामध्ये घटना घडायला सुरुवात झाली. अक्षरशः
अक्षरशः माझ्या डोक्यावरती, माझ्या मानेवरती कोणीतरी बसलं आहे, माझा गळा दाबत आहे असं मला जाणवायला लागलं. मी खूप म्हणजे खूप घाबरायची. मला रात्री होच वाटत नव्हते. मिस्टरांना सांगितलं का आपण हे सोडून देऊया असं मी मिस्टरांना सांगितलं. पण मिस्टर म्हटले इथून सर्व काही, मुलांच्या शाळाही जवळ आहे, माझा जॉबही जवळ आहे, सर्व काही व्यवस्थित आहे, तर कशाला सोडायचं, असं काही नसेल, तुझा भास असेल. मी खूप घाबरायची आणि महाराजांपुढे जाऊन महाराजांनाच म्हटलं, आता महाराज मी तुम्हाला पूर्णपणे शरण आलेली आहे. या घरात काय घडत आहे काय नाही मला काहीच माहीत नाही. आज मी सर्व काही तुमच्या चरणावरती अर्पण करते. आता इथून पुढे तुम्हीच सर्व काही बघायचं आहे अशी कळवळून महाराजांना विनंती केली. महाराजांचा मी जप करायला सुरुवात केली. जप करायला माझं मनच लागत नव्हतं. प्रचंड त्रास व्हायचा. मला आळस यायचा, जांभळं यायचा, कंटाळा यायचं, इथून उठावंसं वाटायचं, काय करावं तेच कळत नसायचं. आणि मी जेव्हा अशी कुणाशी बोलायची ना त्यावेळेस मला काहीच त्रास होत नसायचा. पण जेव्हा सेवा करायला बसली ना तर त्यावेळेस अशा घटना माझ्यासोबत घडायच्या. त्यावेळेस मला खूप भयानक होत होतं. मी त्या माझ्या मैत्रिणीला कॉल केला की माझ्यासोबत असं घडत आहे. ती म्हणले कितीही काहीही हो, तू सेवा सोडू नको, नामस्मरण करत राहा, बघ सर्व काही व्यवस्थित होईल. त्यानंतर मग मी रोज सकाळी तारक मंत्र घरामध्ये लावायला सुरुवात केली. तारक मंत्राच्या त्या उच्चाराने घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी यायला सुरुवात झाली आणि जणू काय आमच्या घरातील महाराजांनीच ते हाकलवलं. कारण एक दिवस असंच मी महाराजांना सर्व काही फुलं वगैरे, देवघर खूप फुलांनी सजवलं होतं आणि त्यानंतर मग मी माझं काम करायला निघून गेली. पण जाताना महाराजांना म्हटलं की स्वामी, तुम्ही जर या घरामध्ये असाल, माझ्यासोबत असाल, तर मला काहीतरी प्रचिती द्या, म्हणजे माझ्या मनातील जी काही भीती आहे ती पूर्णपणे भीती निघून जाईल. तुम्ही जर इथे असाल ना तर मला कशाचीच भीती राहणार नाही, असं महाराजांना मी म्हटले. त्यानंतर मी माझ्या कामाला गेले आणि ज्यावेळेस महाराजांना मी नैवेद्य घेऊन आले त्यावेळेस जे बघितलं ते बघितल्यानंतर माझे पायाखालची जमीनच सरकली. कारण जे फुलं मी ठेवलेले होते ते फुलं जसे ठेवले तसे न राहता त्याची एक वेगळीच प्रतिकृती तयार झाली होती. ती प्रतिकृती बघून मला डोळ्यातून पाणी आलं आणि कळालं की महाराज माझ्यासोबत आहे. महाराजांनी दाखवून दिलं महाराज घरामध्येच आहे. हे जेव्हा विश्वास मला पटला त्यानंतर मग मी सर्व काही टेन्शन, सर्व काही सोडून दिलं. आता महाराजच सर्व काही बघतील, त्या वाईट शक्तीला कसं बाहेर काढतील, काय असेल ते मला नाही माहिती, कारण माझा याच्यावरती विश्वास नाही बरं का स्वामी भक्तांनो. माझा ह्या गोष्टींवरती खरंच विश्वास नाही की अशा गोष्टी असतात. आणि त्यानंतर मग हळूहळू माझ्या घरामध्ये बदल व्हायला सुरुवात झाली आणि माझ्या मिस्टरांनी नवनाथ पारायण देखील केलं. आणि जेव्हा घरामध्ये नवनाथ पारायण झालं त्यानंतर आमच्या घरातील ही शक्ती खरंच राहिली नाही. जे काही आवाज वगैरे येणार होते ते पूर्णपणे बंद झाले. आता स्वामी भक्तांनो, जो अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे तो अनुभव तर मी कधीच विसरू शकत नाही. स्वामी भक्तांनो, त्या दिवशी अक्षरशः मी खूप रडत होते, महाराजांचा धावा करत होते, महाराजांची आळवणी करत होते. मी मठामध्ये गेले, महाराजांना कळवळून विनंती केली की स्वामी, माझ्यासोबत तुम्ही माझ्या घरी चला, म्हणून मला तुमचं दर्शन पाहिजे आहे, असं मी महाराजांना विनंती केली. त्यानंतर घरी आले. पण घरी आल्यानंतर देखील मला काहीच अनुभव नाही, काहीच प्रचिती नाही. त्या दरम्यानमध्ये माझं जे कानातलं होतं ते कुठे पडलं मला काहीच माहीत नाही. कुठं गेलं, कसं पडलं काहीच माहीत नाही. मठातून आले, कधी पडलं. माझे मिस्टर जेव्हा म्हटले तुझं एक कानातलं कुठे आहे, त्यावेळेस मला कळालं आणि मी खूप घाबरली. महाराजांना म्हटलं की स्वामी, कुठे पडलं मला माहीत नाही, मला शोधून द्या, मला मार्ग दाखवा, कुठे आहे तिथे मला घेऊन चला, असं महाराजांना म्हटलं. मी शोधतच होती कानातलं, तर मला ते कानातलं सापडलंच नाही. आता कुठे पडलं काहीच माहीत नाही, रोडनी कुठे पडलं की मठात पडलं. आणि त्यानंतर स्वामी भक्तांनो, जेव्हा मी 4-5 दिवसानंतर पुन्हा मठामध्ये गेले, त्यानंतर मी जेव्हा मठाची पायरी चढत होती त्या पायरीच्या खाली मला माझं कानातलं दिसलं आणि मी ते घेतलं. आता किती विशेष गोष्ट आहे बघा, 4-5 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्ही सांगा किती जणांनी झाडू मारला असेल, किती जण मठामध्ये येतात हे प्रत्येकाला माहीत आहे, किती जणांनी बघितलं असेल. मग त्यांनी हे उचललं नाही का, त्यांना हे दिसलं नाही का? झाडल्यानंतर पोछा केल्यानंतर तर सर्वांना दिसतं, मग हे कोणी उचललं कसं नाही? त्यावेळेस माझ्या डोळ्यात फक्त आणि फक्त अश्रू होते स्वामी भक्तांनो. कारण ही सोपी गोष्ट नव्हती, हे जेवढं आपण समजतो तेवढं सोपं नव्हतं. महाराजांनी त्यांच्याजवळ माझं कानातलं आणलं होतं आणि ते एकदम सुखरूप
सुखरूपपणे आणि माझ्यासमोर ते जणू काय त्यांनी असं टाकलं असं झालं असेल. माझ्यासमोर मी आले आणि त्यांनी तिथे ते ठेवून दिलं असेल. 4-5 दिवसामध्ये ते तिथे राहिलंच नसतं असं मला तरी वाटतं. तुम्हाला काय वाटतं मला माहीत नाही, पण माझ्या स्वामींमुळे मला ते मिळालं आणि मग मला खूप आनंद झाला. सर्वांना मी रडून माझा अनुभव सांगितला. सर्वांना देखील खूप आश्चर्य वाटलं की ताई खरंच महाराज तुमच्यासोबत आहे. महाराज प्रत्येक भक्ताची हाक ऐकतात आणि त्या म्हणतात. मी म्हटलं त्यांना की मला वाटलं की माझं आता कानातलं गेलं. मी महाराजांना तर तुम्ही माझ्यासोबत चलावं म्हणून मी हट्ट केला होता, आग्रह केला होता आणि महाराजांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं माझं तुझ्यावरती लक्ष आहे, तुझ्या प्रत्येक गोष्टीवरती लक्ष आहे. तू फक्त निस्सीम भक्तीने आमची सेवा करत राहा. हा संदेश महाराजांनी मला याच्यातून दिला. त्यानंतर स्वामी भक्तांनो अचानक माझ्या मिस्टरांना काय झालं काहीच कळेना. खूप ताप भरला आणि ज्यावेळेस आम्ही हॉस्पिटलला गेलो त्यावेळेस मग डॉक्टरांनी सांगितलं की यांना ॲडमिट करावं लागेल म्हणून. आता ॲडमिट करावं लागेल. मला खूप भीती वाटली. महाराजांना म्हटलं सर्व काही तुमच्यावरतीच आहे. तुम्ही आता यांना याच्यातून बाहेर काढा. तुम्ही काही करू शकता. अशक्य असणारी गोष्ट तुम्ही शक्य करू शकता. माझ्या मनाला आधार देण्याचं काम तुम्ही करा. तुमचं नाव घेतल्यानंतर मनाला खूप शांती वाटते, समाधान मिळतं. माझ्या मिस्टरांना याच्यातून बाहेर काढा कारण त्यांच्याशिवाय आम्हाला कोणीच नाही. डॉक्टरांनी सांगितलं की त्यांच्या लिव्हरवर देखील सूज आहे आणि त्यांना खूप विकनेसपणा देखील आलेला होता. अक्षरशः उभं राहिलं की त्यांना चक्कर यायचे. इतकी बिकट परिस्थिती त्यांची झाली होती. फक्त 8 दिवसामध्ये त्यांचं जे काही 75 किलो वजन होतं ते 75 किलो वजन 50 किलोवरती आलेलं होतं. जवळपास 8च दिवसामध्ये 25 किलो वजन हे कमी झालेलं होतं. म्हणजे तुम्ही विचार करा, कारण त्यांच्या शरीरामध्ये पाणी हे राहिलंच नव्हतं आणि त्यांना उभं राहिलं की चक्कर यायचे. अन्नाचा एक कणसुद्धा ते घेत नव्हते 8 दिवस. त्यामुळे त्यांची परिस्थिती ही खूप हालाकीची झाली होती. मिस्टरांना खूप म्हणजे खूप भयानक त्यावेळेस परिस्थिती आमच्यावरती ओढवली. डॉक्टरांना सांगितलं की तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं करा. डॉक्टरांनी तर गॅरंटीच दिली नव्हती. डॉक्टरांनी अक्षरशः माझ्याकडून सह्या देखील करून घेतल्या होत्या. पेशंटला जर काही झालं तर आम्ही जबाबदार नाही. मी त्यांना म्हटलं की माझ्या स्वामींच्या जबाबदारीवरती त्यांना ॲडमिट करून घ्या. माझे स्वामी आहे, त्यांना काहीच होऊ देणार नाही. आणि त्यानंतर डॉक्टरांनी ॲडमिट करून घेतलं. सर्व काही मग त्यांना तपासणी वगैरे सुरू झाल्या. माझ्या मिस्टरांना ICUमध्ये ठेवण्यात आलं. ज्यावेळेस मिस्टर ICUमध्ये होते त्यावेळेस माझं फक्त महाराजांचं नामस्मरण सुरू होतं, बाकी काहीच नाही. महाराजांचं नामस्मरण करणे आणि विशेष म्हणजे जवळच मठ होता, हॉस्पिटलच्या जवळ मठ असल्यामुळे मी तिथे सकाळच्या आरतीला जायचे. महाराजांचं जे काही चरण तीर्थ होतं ते तीर्थ रोज घेऊन येत होते आणि मिस्टरांना थोडंसं ते पाजत होते. आणि त्यानंतर स्वामी भक्तांनो डॉक्टरांनी पूर्णपणे गॅरंटी सोडून दिली आणि 8 दिवसानंतर माझे मिस्टरांना थोडंसं बरं वाटायला लागलं आणि 8 दिवसानंतर त्यांना ICUच्या बाहेर काढलं. पैसे काय आज नाही तर उद्या आपण मिळू शकतो, पण गेलेला माणूस पुन्हा आणू शकत नाही. पैसे आम्ही म्हटलं कितीही लागू द्या, फक्त माझे मिस्टर वाचले पाहिजे. आणि माझ्या मिस्टरांना महाराजांनी सुखरूपपणे एकदम व्यवस्थित बाहेर काढलं आणि त्यानंतर पैशाची देखील त्यांनी महाराजांनीच सर्व काही केलं. कारण आमचं योजनेमध्ये सर्व काही बसलं. योजनेमध्ये बसल्यानंतर आमचं बिल जे होतं ते पूर्णपणे निम्म झालेलं होतं. त्यामुळे हॉस्पिटलचा खर्च देखील महाराजांनी आम्हाला जेवढा सोसेल तेवढाच खर्च आम्हाला आणून दिला. स्वामीच्या भक्त जे असतात त्यांना खरंच महाराज असेच अनुभव देतात. खूप ताईंचे अनुभव मी आत्तापर्यंत ऐकले आणि महाराजांनी देखील मला असाच अनुभव दिला. स्वामी भक्तांनो असे छोटे मोठे तर असंख्य अनुभव महाराजांनी मला दिले आहे, पण आज माझं घर जे काही व्यवस्थित आहे ते फक्त स्वामींच्या सेवेमुळं, स्वामींच्या कृपेमुळं, स्वामींच्या आशीर्वादामुळं. स्वामी सोबत आहे म्हणून कशाचीच भीती वाटत नाही, काहीच वाटत नाही. असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे ताईंचा. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशाच सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.